आमच्या पेडंब्यातून वीरगाव, नारडुव, कासं, मागजन असं 4-5 गावात तरी मूर्त्या आमच्या कारखान्यातून जातात. नमस्कार मित्रांनो, सोजन गावता यूट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर या चॅनलमध्ये मित्रांनो माझ्या सर्व कोकणवासींचं हार्दिक स्वागत आहे. तर मंडळी, आज चाललो आहे गणपती चॉईस करण्यासाठी आणि आपल्याकडे काही 1 महिन्याने आपल्या घरोघरी प्रत्येकाच्या घरोघरी गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे. आणि तो सोहळा पाहण्यासाठी मित्रांनो आपले मुंबईतले चाकरमणी गावाला येतात. आणि आता तर मित्रांनो श्रावण महिना चालू झाला ना की गावी येतात आणि आपले गणपती चॉईस करून मग ते आपले 1 महिन्याने नेले जातात. तर मित्रांनो काही दिवसांनी आपल्याकडे श्रावण महिना चालू होणार आहे. आणि ही मित्रांनो माझी रिक्षा आहे, तर पाहू शकता. कारण ही रिक्षा घेऊन मित्रांनो 4 महिने झालेले आहेत आणि गावीच असतो आता. आणि ड्रायव्हर मित्रांनो पाहू शकता, इकडे तुषार आहे, इकडं सार्थक आहे आणि तिकडं आमच्याकडे सूरज आहे. तर असे आम्ही सर्व चाललेलं आहे. तर आजचा प्रवास मित्रांनो आहे ना, तर पेडंबे गावामध्ये चाललो आहे गणपती चॉईस करण्यासाठी. तोपर्यंत चॅनलला जर कोणी नवीन आला असेल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर मंडळी आपण पेडंब्यात जातो. आता आपल्याला हे दादा भेटलेले आहेत, तर सबस्क्रायबर आहेत. नाव काय दादा? तर हा आपला व्हिडिओ बघत असतो. आणि तसेच मित्रांनो आपले आहेत ना, जर पेडंबे नारळमध्ये झाला आता खूप सारे सबस्क्रायबर आहेत आणि ते भेटतात, कारण रिक्षा घेतल्यामुळे आपल्याची भेट होते. आणि तसेच मित्रांनो आजचा जो ब्लॉग असणार आहे ना, तर गणपती पाहण्यासाठी चाललेला आहेत आणि आपल्या वाडीतली मुलं आहेत, तर त्यांना पण घेऊन चालले, कारण त्यांच्या पण घरातले गणपती आहेत. आणि त्या लोकांनी म्हणजे हे जे आता आहेत ना वाडीतले, तर त्यांच्या घरातले नाहीत ना, ते गणपती चॉईस केलेला आहे. पण तोच पाहण्यासाठी मित्रांनो आता कलर सुरुवात केले आणि ते पाहण्याचा मित्रांनो आनंद आहे ना, तो वेगळा. मंडळी आपण आता पेडंब्यामध्ये आलेलो आहे आणि पेडंब्यामध्ये मित्रांनो आपला जो वॉटरफॉल आहे ना, तो आपण पाहिलेला आहे तिथे आणि थोडी लोक फोटोशूट केलेलं आहे. तर बोला ना, तर कोकणामध्ये सौंदर्य आहे ना फक्त कोकणामध्येच आपण पाहू शकता. कारण आज कोकणामध्ये खूप साऱ्या गोष्टी पाहायला मिळतात. प्रत्येकाच्या गावामध्ये नवीन नवीन गोष्टी पाहायला मिळतात. कारण जे देखावे आहेत ना, ते मित्रांनो कोकणातीलच निसर्ग आज आपल्याला पाहायला दिसतो आणि ते मित्रांनो आपल्या कोकणामध्येच पाहायला असतो. आणि दुसरी गोष्ट जर झालं ना, तर कोकणातील ओढे, नद्या आणि धबधबे, तर ह्यांचा उगम आहे ना ह्या पावसातला जो व्ह्यू आहे ना, तर भारी असतो आणि ते आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.
मंडळी आपण प्रॉपर पेडंब्यामध्ये आलेलो आहे आणि हीच मित्रांनो इथे आपल्याला समोर जायचं आहे. या साईडला सूरज आहे, इकडे तुषार आहे. इकडून पाहतोय ना तर हा व्ह्यू पाहायला मिळतोय आणि रिक्षा मी पार्क इकडे केलेली आहे आणि व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहायला मिळणार आहे कारण गणपती चॉईस करायचा आहे. आणि जर बोललं ना तर खूप सारे गणपती पाहायला मिळणार आहेत. मित्रांनो आपण गणेश शाळेमध्ये चाललेलं आहे आणि गणेश कलाशाळा ही आपल्याला पाहायला मिळणार आहे यूट्यूबच्या माध्यमातून. तर पाहू. आपण पेडंब्यामध्ये आलेला आहे आणि आपण गणपती बाप्पांची मूर्ती चॉईस केलेली आहे. तर काही दिवसांनी गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आणि हे काका आहेत. तर काका नाव काय तुमचं? माझं नाव अनंत पांडुरंग वरवटकर. ओके. कारखान्यात आता जवळजवळ 17-18 वर्ष झाली कारखाना आमचा चालू आहे. वरवटकरवाडीत कारखाना आहे, पेडंबे वरवटकरवाडी. ओके. जर बघायला गेलं ना का तर आज आपल्या ते कारखान्यामध्ये कोणत्या कोणत्या गावातल्या मूर्त्या आपण दिले जातात? आमच्या पेडंब्यातून वीरगाव, नारडुव, कासं, मागजन असं 4-5 गावात तरी मूर्त्या आमच्या कारखान्यातून जातात. ओके. तर मंडळी बघायला गेलात ना तर कोकणातील ही गणेश शाळा पाहायला मिळते आज पेडंबे गावामध्ये. आणि हे काका जर बोलले ना तर एक पेंटिंग खूप छान केली जाते आणि ह्यांच्याच कारखान्यातून खूप साऱ्या गावात मूर्त्या गेल्या जातात. आणि तर काका अजून काय सांगू शकता या कारखान्याबद्दल? आमच्या कारखान्याबद्दल म्हणजे मातीकाम कमीच आहे. आम्ही PVPच्या पेनातून कच्च्या मूर्त्या घेऊन येऊन पेंटिंग करून लोकांना देतो. ओके. तर आपण हाती पण मूर्त्या बनवल्या जातात तुमच्या इथे? जशी ऑर्डर येईल तर बनवून मिळेल. ओके. तर मंडळी जर चॅनलला जर कोणी नवीन असेल तर चॅनलला एकदा नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि जर तुम्हाला जर हा कारखान्याबद्दल जर तुम्हाला मूर्त्या आवडल्या असतील तर नक्कीच या कारखान्याला भेट द्या. आणि एक गोष्ट बोलायची झाली जर काका जर बोललं ना तर या कारखान्यामध्ये जर यायचं झालं तर कसं येऊ शकतं आपण इथे? मागजनला जर आलात, मागजनवरून आतमध्ये पुलावरून जर पलीकडे झालात का कासगाव मिळेल. कासगाव सोडलं का मग सरळ रस्त्याने आलात का नारडोमध्ये सोडलं का पेडंबे लागतं आणि पेडंब्यामध्ये वरवटकर वाडी. तर किती किलोमीटरवरती आहे मागजन ते मागजन ते पेडंब 12 किलोमीटर होते. ओके. तर मंडळी पाहू शकता जर मागजनातून जर तुम्ही आलात तर 2 रोड लागतात. ब्रिज जर क्रॉस केला तर एक तर कळंबुशी साईडला जातो आणि दुसरा जर लेफ्ट साईडला जर आलात तर पेडंब्या साईडला रोड येतो. आणि जर एंडिंगलाच मित्रांनो जर 10-12 किलोमीटरवरती आहे. कोणालाही विचारलं तर वरवटकर वाडीतला कारखाना तरी सांगेल. तर हाच तर मित्रांनो कारखाना पाहण्यासाठी आलेलो.
कारखान्यामध्ये आलेलो आहे आणि आपण जी गणपती बाप्पांची मूर्ती चॉईस केलेली आहे, तर त्या दोनपैकी एक मूर्ती आहे आपली. तर नक्कीच तुम्हाला ज्या दिवशी आपल्याकडे मकरामध्ये गणपती बसेल तर तुम्ही बघू शकता. कारण आता जर दाखवली तर मूर्ती, तर गणपतीमध्ये तुम्ही याल नाही याल ते सांगू शकत नाही, पण त्याच्यासाठी त्या दोन मूर्ती ऑप्शनमध्ये दाखवल्या आहेत आणि त्यातल्याच मूर्ती मित्रांनो आपण एक चॉईस केलेली आहे. आणि जर बोललं तर आपल्याकडे तुषार आला आहे, इकडे सार्थक आहे आणि सर्व सूरज वगैरे आणि हे दादा आहेत. तर नाव काय तुमचं? मोहन. तर आपल्याला ह्या कारखान्यामध्ये जर यायचं असेल तर कसं काय तुम्ही जर मागजनमधून यायचं झालं तर? मागजनातून आल्यावरती तुम्हाला एका डाव्या साईडला फाटा भेटेल, तो सरळ पुढे नारळवे पेडांबे पुढे येतो. आणि इथली वाडी कोणती? वरवटकर वाडी. ओके, तर वरोटकर वाडीमध्ये तुमचं नाव? मोहन विश्राम वरवटकर. ओके, तर मंडळी नक्कीच ह्या कारखान्याला भेट द्या. आणि जर दुसरी गोष्ट झाली ना तर इथे ही वाडीतील मुलं आहेत. तर नाव काय रे तुझं? नाव काय तुझं? सार्थक. तर मंडळी शाळा सुटली आणि आज तर बोलले तर आज रविवार आहे आणि शाळेची सुट्टी. तर गणपती बाप्पांची आतुरता आहे आणि तेच मित्रांनो मूर्ती पाहण्यासाठी इथं आलेले आहेत. तर आपल्या घरातली जी मूर्ती चॉईस केलेली आहे ना, जोपर्यंत कलर पूर्ण होतोय तोपर्यंत इथं कारखान्यामध्ये येत जाणार. आणि तर मंडळी जर बघायला गेलात ना तर हे काका आहेत. तर काका नाव काय तुमचं? दीपक धोंड वरवटकर. तर किती वर्ष या कारखान्यामध्ये काम करता? 25 वर्ष झाले. ओके, तर मंडळी पाहू शकता. आणि दुसरे काका आहेत. तर काका तुमचं ना? रवींद्र महादेव वेलुंडे. तर आपण या कारखान्यामध्ये किती वर्ष काम करताय? 5 वर्ष झाले. तर मंडळी पाहू शकता 5 वर्ष काम करतायत या कारखान्यामध्ये. आणि आता आहेत. तर नाव काय तुझं? स्नेहा दीपक वरटकर. तर काय करते? कॉलेज? नाही, शाळा. शाळेमध्ये. तर आज रविवार आहे आणि आज हे पेंटिंगचं काम. तर पेंटिंगची आवड आहे तुम्हाला? हो. तर मंडळी पाहू शकता. आणि हा दादूचं आहे. नाव काय तुझं? युवराज दीपक वरवटकर. तर हा मुलगा मित्रांनो आपल्या मागजन शाळेमध्ये होता ना? होतो. तर आता पूर्ण झालं कॉलेज. ITI केली पूर्ण. ओके, ITI पूर्ण केली. तर पेंटिंगचा छंद आहे? ओके, तर मंडळी पाहू शकता. तर अशी ह्या मुलांना आहेत ना छंद असतो आणि जे आपले वडील असतात किंवा जे घरातले जे आजोबा हे यांच्यातून ही चालत आलेली कला आज जपली जाते. तर हा कारखाना पुढे चालू करण्यासाठी आपली पिढीनपिढी अशी चालू ठेवली जाते. तर यूट्यूबच्या माध्यमातून खूप सारे व्ह्यू पाहायला मिळतात. तर मंडळी आपण पेडांब्यामध्ये आलेलो आणि मूर्ती चॉईस केलेली आहे आणि आता परतीचा प्रवास मित्रांनो घराकडचा आहे आणि सर्व आता आम्ही चाललो आहे घराकडे. आणि हीच मित्रांनो गणपती बाप्पांचं आगमन आपल्याला घरी होणार आहे तर काही महिन्याने. तर हा मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल किंवा चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल एकदा नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलचा सदस्य नक्कीच बना. तर बाय बाय.